अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन स्वामी भक्ताची कथा ऐकणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात सुद्धा कष्ट, संकटे, दुःख असेल तर काळजी करू नकोस. माझ्या बाळा, आजची कथा तुझे दुःख नक्कीच कमी करेल. त्याआधी या चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहा. तर चला आपल्या कथेला सुरुवात करूया. अक्कलकोट जवळच्या एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक गरीब पण स्वामींचा परमभक्त पुरुष राहत होता. त्यांचं आयुष्य साधं पण मन अतिशय भक्तिमय होतं. सकाळी उठून स्वामी समर्थांचे नामस्मरण करूनच तो दिवसाची सुरुवात करायचा. घरात फारसं काही नव्हतं. एक जुना चुलीचा कोपरा, मातीचं घर आणि स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो जो त्याने पानाच्या चौकटीत बसवलेला होता. गंगाधर रोज शेतात मजुरी करायचा. पोटासाठी काम करावं लागायचं, पण मन मात्र कायम श्री स्वामी समर्थ या नामात गुंतलेलं असायचं. त्याच्या घरी होती त्याची पत्नी जानकी. तीही भक्त होती, पण संसाराची जबाबदारी असल्यामुळे तिला नेहमी चिंता असायची. देवा, आजचं जेवण कसं जमेल? त्या वर्षी पाऊस आला नव्हता. शेत कोरडे, विहिरीत पाणी संपलेलं, गावभर दुष्काळ पसरला. लोक गाव सोडून निघत होते. गंगाधर मात्र म्हणायचा, स्वामी समर्थ आपले सोडणार नाहीत. त्यांच्या कृपेने काहीतरी होईल. एका दिवशी सकाळी तो शेतातून परत येत होता. पायात चप्पल नाही, डोक्यावर ऊन तापलेली, पण ओठांवर नाम स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. रस्त्यात त्याला एक साधू भेटला. त्या साधूने विचारलं, काय रे, एवढं ऊन आहे तरी तू हसत चाललास? गंगाधर म्हणाला, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत महाराज, मग मला त्रास कसला? साधू स्मितहास्य करत म्हणाला, ठीक आहे रे, तुझी भक्ती पाहून मला आनंद झाला, पण लवकरच तुझी परीक्षा होईल. गंगाधर थोडा गोंधळला, पण नमस्कार करून पुढे गेला. त्या रात्री घरी आल्यानंतर त्याला कळलं, शेतातील जनावरं मरण पावलं होतं. त्याचं एकमेव बैलाचं जोड मरण पावल्याने आता त्याचं काम थांबलं. जानकी रडत म्हणाली, देवा, आता आम्ही काय करू? जेवणाचंही काही नाही आणि कामही थांबलं. गंगाधर शांतपणे म्हणाला, जानकी, रडू नकोस. स्वामी समर्थ आहेत ना, ते आपल्याला सोडणार नाहीत. त्यांनीच परीक्षा घ्यायची आणि त्यांनीच मार्ग दाखवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगाधर अक्कलकोटकडे निघाला. वाटेवर चालता चालता तो म्हणत होता, श्री स्वामी समर्थ. गावाबाहेर एक वडाचं झाड होतं. त्याखाली बसून तो थोडा थकलेला डोळे मिटून स्वामींचं ध्यान करू लागला. अचानक त्याच्या अंगावर थंड वारा आला. डोळे उघडले तर समोर एक वृद्ध संन्यासी उभा. कपाळावर भस्म, हातात दंड, डोळ्यात तेज. गंगाधर उठून नमस्कार केला. महाराज, आपण कोण? संन्यासी म्हणाले, मी तुझा स्वामी समर्थ. गंगाधर थक्क झाला. डोळ्यातून अश्रू आले. स्वामी, मी फार दुःखात आहे. घरात अन्न नाही, बैल गेले आणि गावात कामं नाही. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले,
गंगाधर, श्रद्धा आणि सबुरी ठेव. उद्या सूर्योदय होईल. त्याच वेळी तुझ्या दारी माझं प्रसाद येईल. इतकं म्हणून ते अदृश्य झाले. गंगाधर रडत रडत नमस्कार करू लागला. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरासमोर एक बैल आणि एक माणूस आले. त्या माणसाने विचारलं, तुमचं नाव गंगाधर ना? माझ्या मालकाने सांगितलं हे जनावर तुम्हाला द्यायला. गंगाधर अचंबित झाला. पण कोण तुमचा मालक? तो म्हणाला, एक मोठा संन्यासी, कपाळावर भस्म, हातात दंड. त्यांनी सांगितलं, हा माझा गंगाधर, त्याला हे जनावर देऊ नये. गंगाधर आणि जानकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांनी त्या बैलांना फुल वाहिले आणि म्हणाले, स्वामी समर्थ की जय. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात सर्व काही बदललं. पाऊस आला, शेतात पिकं आली आणि गावात पुन्हा आनंद पसरला. गंगाधर दररोज म्हणायचा, जेव्हा मी निराश झालो तेव्हा स्वामी समर्थांनी माझ्या दारीच प्रसाद पाठवला. ही कथा सांगते, श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताजवळ स्वतः येतात. दुःख, संकट, अपयश हे त्यांच्या दृष्टीने फक्त भक्ताची परीक्षा असते. पण जो नम्रतेने, भक्तीने श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्यांचं रक्षण स्वामी समर्थ करतात. कधी माणसाच्या रूपात, कधी प्रसादाच्या रूपात, तर कधी चमत्काराच्या रूपात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, जर आजची कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढेही अशा स्वामी भक्त कथा ऐकण्यासाठी. भेटू पुढच्या कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.